अक्षरशः या महिलेने आपल्या स्वतःच्या अंगावरची साडी फेडली। पुढे जे घडलेलं आहे ते पाहून तुम्ही म्हणाल या महिलेचं कौतुकच केलं पाहिजे। चॅनलवरती नवीन असाल तर मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा। आपल्या सर्वांना माहीत आहे की नद्यांमध्ये अचानक विसर्ग सोडला जात आहे। याच दरम्यान हा विसर्ग सोडल्याने पाण्याच्या प्रवाहात नदीच्या किनारी असलेल्या विद्युत मोटारी व पाईप काढण्यासाठी कोपरगाव तालुक्यातील काही शेतकरी गेले होते। शेतकरी संतोष भीमाशंकर तांगतोडे व अमोल तांगतोडे व प्रदीप तांगतोडे, नारायण तांगतोडे अशी त्यांची नावं आहेत। पाण्याचा अंदाज न आल्याने संतोष वाहत चालल्याचे नदी किनारी शेळी चारण्यासाठी आलेल्या ताईबाई छबुराव पवार व छबुराव बाबूराव पवार यांच्या निदर्शनास येताच ताईबाई पवार यांनी आपल्या स्वतःची साडी फेडली आणि त्यानंतर त्या दिशेने फेकली की जिथे तो संतोष हा व्यक्ती वाहून चालला होता त्या दिशेने फेकली। त्यातील अमोल व प्रदीप या दोघांना आधार देऊन वाचवले। प्रशासनाच्या सहकार्याने पोहणाऱ्या तरुणांनी शोधकार्य सुरू केले। अमोल व प्रदीप हेही पाण्यामध्ये गुदमरले होते, परंतु छाती दाबून उलटे करून पोटातून पाणी काढण्यात आले व त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। दरम्यान या घटनेत शेतकरी संतोष भीमाशंकर तांगतोडे पाण्याचा अंदाज न आल्याने वाहून गेला होता। सायंकाळपर्यंत त्याचा शोध लागू न शकल्याने तो अद्याप बेपत्ताच आहे। परंतु खरोखरच या महिलेचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे। अमोल व प्रदीप हे त्या महिलेमुळेच वाचलेले आहेत, कारण की तिने जर साडी फेकली नसती तर कदाचित ते सुद्धा वाहून गेले असते। तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा।